नमस्कार. मी सोष्टे गुरुजी. माझे यूट्यूब चॅनलवर सुमारे 150 व्हिडिओ आहेत. ज्योतिषशास्त्र हा माझा मुख्य विषय आहे आणि ज्योतिषशास्त्राबरोबरच त्यावर समस्यांवर उपाय देणं हा भागही आहे. तर आजचा विषय आहे की पितृपक्षात पिंडदान महत्त्वाचं आहे का? तर हा व्हिडिओ मी 3 भागात केलेला आहे आणि थोडक्यात स्पष्ट होतं, त्याचे भाग पाडल्याने स्पष्ट होतं. पहिलं काय की प्रथा आणि पिंडदानाबद्दल मतांतर काय आहेत. दुसरा भाग आहे, दुसऱ्या भागात मी पिंडदान कसं महत्त्वाचं आहे आणि त्याला आधार काय याबाबत दिलेला आहे. आणि तिसऱ्या भागात पिंडदान न केल्याने त्याचे दुष्परिणाम कोणते हे सांगितलं आहे. तर चला आपण सुरू करू. तर पिंडदान हे पितृपक्षामध्ये केलं जातं आणि याच्याबद्दल ज्या प्रथा आहेत त्या सोयीनुसार केलेल्या दिसून येतात. म्हणजे जसं की एक तर मोठ्या मुलाने करावं, नाहीतर छोट्या मुलाने करावं, सगळ्यांनी मिळून करावं वगैरे वगैरे, असे बऱ्याच गावागावातल्या वेगवेगळ्या प्रथा शास्त्राचा सर्वसाधारण आधार घेऊन सोयीनुसार बनवलेले आहेत. तर पण पिंडदानाचा मूळ हेतू काय आहे? पिंडदानाचा मूळ हेतू असा आहे की पितरांना शांत करणं, पितरांना हवा असलेला पदार्थ देणं, खाऊ घालणं आणि दिवसभरात त्यांच्या आवडीची कामं करणं हा मूळ हेतू आहे. त्यामुळे पितर शांत होतात, पितरांचे आशीर्वाद मिळतात. असंही पिंडदानाचं महत्त्व आहे. परंतु छोट्याने मोठ्याने याला काही महत्त्व नाही, हा व्यवहाराचाच भाग झाला. मी तर म्हणेन सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी एकत्र येऊन केल्यास काय वाईट आहे, आनंदच आहे ना. पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाही. कारण तेवढे उत्कट भावना, उत्कट प्रेम अगदी हजारात एखाद्याच्याच ठिकाणी दिसतं. तर हा झाला पहिला भाग. दुसरा भाग, तुकाराम महाराजांनी पिंडदानाचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या अभंगातून स्पष्ट होतं की पिंडदान हे महत्त्वाचं आहेच आणि ते संतांनी मान्य पण केलेलं आहे, असं त्यांच्या अभंगातून दिसतं. हा अभंग मी सादर करतोय, तो पहा. पिंड पदावरी दिला आपुली हे करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. या अभंगातून पिंडदान तर महत्त्वाचं स्पष्ट होतंच, पण त्यांनी त्याच्यामध्ये आणखी खूप माहिती देऊन गेली तुकाराम महाराज. त्याने सांगितले माझे झाले गयावर्जन. म्हणजे गयावर्जन म्हणजे गया हे तीर्थक्षेत्री UP-मध्ये असलेलं स्थान आहे. गया हे तीर्थक्षेत्र आहे आणि ग्रंथामधून त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे.
आणि त्या तीर्थक्षेत्री जाऊन पिंडदान केल्यास ते पितरांना त्वरित पावन होतं असा उल्लेख आहे. म्हणून त्या तीर्थक्षेत्री जाऊन पिंडदान करावं. आता हे पिंडदान जे आहे ते अनेक पवित्र ठिकाणी करावं असं आहे, पण गया या ठिकाणचं महात्म्य वेगळं आहे, स्थानमहात्म्य वेगळं आहे, म्हणून गयेच या ठिकाणाचा उल्लेख आहे. तर पण यातून स्पष्ट होतं की पिंडदान करणं महत्त्वाचंच आहे. आता तुकाराम महाराजांनी माझे झाले गयावर्जन म्हणण्याचा उद्देश आहे की संत महंत जे आहेत त्यांनी परमेश्वराला आपलं सर्वस्व समर्पित केले असल्याने त्यांना पिंडदान करण्याची आवश्यकता भासत नाही, आवश्यकताही नाही. कारण सर्व समर्पित झाल्यानंतर पिंडदान परमेश्वरच करतो अशी भावना आहे. त्यामुळे संत महंतांना यातून सूट आहे. आता हा भाग झाला. तर थोडक्यात पिंडदान हे महत्त्वाचंच आहे. तेव्हा आता तिसऱ्या भागाकडे वळू की पिंडदान न केल्याने काय होतं. पितरदोष दोषामुळे परिणाम दुष्परिणाम भयंकर असतात, जवळजवळ कालसर्पदोषासारखेच. म्हणून माझा यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे कालसर्पदोष, या व्हिडिओत मी जे परिणाम दिलेले आहेत ते पितृदोषात येतात. पितृपक्षात थोडा अधिक ग्रीव्हन्सेस आहेत, म्हणजे अचानक परिस्थिती खालावणं, अचानक आजारपण, आकस्मिक काही घटना घडणं, जसं दुर्भाग्यावस्थेसारखं. हा पितरदोषाची खासियत आहे, गुण आहे. म्हणून पितृपक्षात पिंडदान केल्याने ते आपल्या पूर्वजांना मिळतं, प्राप्त होतं आणि ते आशीर्वाद देतात. त्या योगाने हे दुष्परिणाम टळतात किंवा दुष्परिणामाचा दाह कमी होतो. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की ज्या तिथीला हे तुमचं पितृपक्षात पिंडदान करायचं आहे त्या तिथीला नुसती वाडी दाखवून शॉर्टकट नी तो विषय संपवू नका. पिंडदान हे महत्त्वाचंच आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे लक्षात घेऊन ब्राह्मणाकरवी पण पिंडदान करावं. कारण ब्राह्मणाने हा शास्त्रशुद्ध पद्धतीने पिंडदान करतो. सर्व पितरांची आठवण होत असते आणि त्यांची आठवण झाल्याकारणाने त्याचा
त्यांच्या आशीर्वादाचा लाभ आपल्याला मिळतो. माझे ज्योतिषशास्त्रावर ग्रंथलेखन चालू असून या ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकातील उपायखंड या भागात मी ही माहिती देणारच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.